नमस्कार मित्रांनो, मी किशोर माले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लखपती दीदी योजना 2024 बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। केंद्र सरकार या योजनेअंतर्गत 1 लाख ते 5 लाख रुपयेपर्यंत कर्ज व्यवसाय करण्यासाठी महिलांना उपलब्ध करून देत आहे। तर या योजनेसाठी तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, काय या योजनेचा क्रायटेरिया, अटी, पात्रता आणि निकष आहे, याची A to Z माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे। तोवर जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो। मी असेच सरकारच्या योजनांची माहिती आपल्या चॅनलवर आणत असतो। चला तर पाहूया की लखपती दीदी योजना 2024 आहे तरी काय नेमकं। मित्रांनो, जसं की देशभरातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने लखपती दीदी ही योजना सुरू करण्यात आली आहे। योजनेचा फायदा देशातील 83 लाख बचत गटांशी जोडले गेलेल्या तब्बल 9 कोटी महिलांना होणार आहे। मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अंतरिम अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फेब्रुवारी 2024 रोजी सादर केला होता। त्यावेळी देशाचे फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन यांनी लखपती दीदी योजनाची लॉन्चिंग केली होती आणि अनाउन्समेंटही त्यांनी तेव्हा केली होती। तर लखपती दीदी योजनेतून महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते। तसेच बचत गटाशी संबंधित असलेल्या महिलांना सरकारकडून कर्जही उपलब्ध करून दिले जात आहे। लखपती दीदी योजनेअंतर्गत उत्तराखंड राज्य सरकार महिला बचत गटांना कर्ज उपलब्ध करून देत आहे। त्यामुळे महिलांना लखपती बनवण्यास मदत होते। महिलांना स्वावलंबी बनवण्यास अनेक राज्य सरकार देखील आर्थिक मदत करत आहेत। विशेष म्हणजे या बचत गटांमध्ये बँकावाली दीदी, अंगणवाडीवाली दीदी आणि आदीचा समावेश आहे। लखपती दीदी योजनेअंतर्गत बचत गटाशी संबंधित जवळपास 10 कोटी महिलांना LED बल्ब, ड्रोन दुरुस्ती, प्लंबिंग आदी बाबतचे प्रशिक्षण देऊन महिलांना लखपती बनवणे म्हणजेच स्वावलंबी बनवले जात आहे। चला तर पाहूया की लखपती दीदीची A to Z बायोग्राफी। या योजनेचं नाव आहे लखपती दीदी योजना। केव्हा सुरू झाली होती तर 15 ऑगस्ट 2023 रोजी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली होती। तर यात तुम्हाला काय लाभ मिळणार तर 1 ते 5 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज केंद्र सरकार तुम्हाला देणार आहे व्यवसाय सुरू करण्यासाठी। कोणाला लाभ मिळेल तर बचत गटाशी संबंधित असलेले जेवढेही महिला असतील त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल। उद्देश एकच आहे, महिलांना लखपती बनवणे। अर्ज प्रक्रिया तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने तुम्ही करू शकतात। त्यासाठी ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला डिस्प्लेवर दिसत असेल, या वेबसाईटला व्हिजिट करून तुम्ही अर्ज कसा करू शकतात याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे। तर केंद्र सरकारचा या योजनेमागचं काही मोठा उद्दिष्ट आणि हेतू तो म्हणजे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प जेव्हा सादर केला होता तेव्हा लखपती दीदी योजनेचा प्रसार त्यांनी केला होता। त्यावेळीच बोलताना निर्मला सीतारामन यांनी बोलले होते की 1 कोटी महिलांना लखपती दीदी बनवले गेले आहे, त्यामुळे 9 कोटी महिलांचे आयुष्य बदलले आहे। आता या योजनेअंतर्गत 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे सरकारचे लक्ष ठेवले आहे। 2 कोटी महिलांना लखपती बनवण्याचे लक्ष ठेवले होते, त्यात आता अर्थसंकल्पात वाढ करून 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवलेले आहे। मित्रांनो, लखपती दीदीचे वैशिष्ट्य आणि म्हणजे याचे उद्दिष्ट कोणकोणते तर केंद्र सरकार महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना त्यांनी सुरू केली होती। या योजनेअंतर्गत 1 ते 5 लाख रुपयेपर्यंत बिनव्याजी कर्ज महिलांना व्यवसाय करण्यासाठी देते। आतापर्यंत 1 कोटी महिलांना लखपती दीदी बनवले गेले। त्यानंतर यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये अजून 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचं केंद्र सरकारचं ध्येय। या योजनेअंतर्गत महिलांना बचत करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे। महिलांना या योजनेच्या अंतर्गत छोटे कर्ज सहज उपलब्ध होण्यासाठी आणि सूक्ष्म कर्ज सुविधा देण्यात आलेली आहे। लखपती दीदी योजना कौशल्य विकास आणि व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचेही काम करत आहे। त्यानंतर महिलांना डिजिटल साक्षर करण्यासाठी डिजिटल बँकिंग सेवा, डिजिटल प्लॅटफॉर्म पेमेंट आणि मोबाईल वॉलेट वापरण्यासाठी मार्गदर्शन या योजनेमधून करण्यात येत आहे। आता या योजनेचे फायदे कोणाकोणाला होणार आहे तर लखपती दीदीच्या योजनेअंतर्गत ज्यांना कोणाला व्यवसाय सुरू करायचा आहे आणि त्यांच्याकडे भांडवल नाही तर अशा महिला या योजनेचा फायदा घेऊ शकतात आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी अगदी बिनव्याजी कर्ज घेऊन। त्यानंतर लखपती दीदी योजना महिलांना आर्थिक सुरक्षेसाठी कमी खर्चात विमा संरक्षण देते आणि आर्थिक माहितीही याच्यामधून दिली जाते। यानंतर योजनेअंतर्गत एकच कार्यशाळा आयोजित करते। या कार्यशाळेत बचत, गुंतवणूक, बजेट, आर्थिक पर्यायाशी संबंधित सगळी माहिती महिलांना दिली जात असते। तर अशा पद्धतीने ही जी लाडली बहीण योजना आहे ही राबवली जाणार आहे। तर अशा पद्धतीने ही लखपती दीदी योजना राबवली जाणार आहे। आता लखपती दीदी योजनेसाठी तुम्हाला पात्रता म्हणजे निकष काय असणार आहे तर लखपती दीदी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला
प्रथम तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुमचं वार्षिक उत्पन्न हे 3 लाख रुपयेपेक्षा जास्त नसावं. त्यानंतर जर महिलांचे वय हे 18 ते 50 वर्ष या दरम्यान असणं आवश्यक आहे. लखपती दीदी योजनेसाठी फक्त आणि फक्त महिलाच अर्ज करू शकतात. आणि याच्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेसाठी महिला बचत गटांशी संबंधित असणे बंधनकारक आहे. ज्या महिलांकडे बचत गट असेल किंवा ज्या महिला बचत गटांशी सभासद असतील त्याच महिला या योजनेसाठी अर्ज करू शकता. आता लखपती दीदी योजनेला जरी तुम्हाला अर्ज करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला पुढील डॉक्युमेंट लागतील. ते म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा उदाहरणार्थ आधार कार्ड आणि लाईट बिल. त्यानंतर शैक्षणिक पात्रता, बँक खाते बुक, मोबाईल नंबर आणि पासपोर्ट साईज आकाराचा फोटो एवढे डॉक्युमेंट या योजनेसाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्ज कशा पद्धतीने करायचं तर ऑफिशियल वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तुम्ही तिथे जाऊन अर्ज करू शकतात. महत्त्वाचं म्हणजे या योजनेसाठी तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर तुम्हाला जी वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली तिथे जाऊन तुम्ही डायरेक्टली व्हिजिट करू शकता. त्यानंतर तुम्हाला जरी दुसऱ्या पर्यायाने अर्ज करायचा आहे तर सध्या लखपती दीदी योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्ही पुढचा पर्याय वापरू शकता. तो म्हणजे लखपती दीदी योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्ही तुमच्या गावातील, शहरातील स्थानिक जवळच्या बचत गटाला भेट द्या. तिथे तुम्हाला सविस्तर माहिती या योजनेबद्दल मिळेल. त्यानंतर यासाठी लागणारी जी आवश्यक कागदपत्रे ते तुम्ही गोळा करून घ्या. आधार कार्ड, बँक पासबुक, पॅन कार्ड हे सगळे डॉक्युमेंट तुम्ही गोळा करा. त्यानंतर स्थानिक कार्यालयात जाऊन तुम्ही तुमचा अर्ज स्वयंसहायता समूह म्हणजे SHG कडे जमा करू. तो तुमच्या अर्जाची तपासणी करेल आणि तुमचा अर्ज सरकारकडे पाठवले. तुम्ही केलेला अर्ज सरकारी अधिकारी तपासतील आणि तुमचा अर्ज योग्य झाल्यास तुम्हाला तसं कळवलं जाईल. तर सध्या तरी तुम्हाला तुमच्या गावात जो बचत गट असेल त्यासाठी त्यांच्याकडे तुम्हाला जोडावं लागेल आणि नंतर या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करता येईल. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर ही माहिती जास्तीत जास्त मित्रांपर्यंत फॉरवर्ड करा आणि अशाच माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओवर. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.